नमस्कार, कशा आहात? आज आपण अंडा घोटाला बनवणार आहे। त्यासाठी मी कढई तर ठेवलेली आहे तापत पहिलीच। त्याच्यानंतर कांदा कापून घेतलेला आहे। आता कढई तापली, त्याच्यात आपण तेल ओतून घ्यायचं। थोडंसं आपण तेल घ्यायचं। थोडंसं तेल ओतून घेऊया आधी। तेलही तापले, त्याच्यामध्ये थोडंसं आपण बटर घेणार आहे। बटर टाकून घ्यायचं थोडंसं। बटर झाल्यानंतर थोडंसं आपण हिंग टाकून घ्यायचं। त्यातच टाकून घ्यायचं आपण। त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आपण। थोडंसं जिरं टाकल्यावर कढीपत्ता थोडा टाकायचा आपण। त्याच्यानंतर आपण या मिरच्या टाकायच्या। थोड्याशा मिरच्या टाकायच्या आपण। 4 कापलेला होता आपला मिरच्या, त्या टाकल्या मी। थोडंसं आता परतवून घ्यायचं आपण याला। व्यवस्थित परतवून घेऊया आपण। आणि आता आपण त्याच्यावरती कांदा टाकायचा। तोही आपण तर व्यवस्थित परतून घेऊया। कांद्याला व्यवस्थित परतवायचे आपण। कांदा मोठा गॅसवरती आधी परतून घ्यायचं, कारण कांद्यामध्ये पाणी असतं ना। थोडं सुकेपर्यंत आपण 2 मिनिटासाठी, 2 मिनिट पण नाही, 1 मिनिट घ्यायचं आपण। थोडंसं परतवून घ्यायचं त्याला। थोडा वेळ असंच ठेवूया आपण। त्याच्यात थोडीशी आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतली मी। आता असंच ठेवायचं आपण। बारीक गॅस आता करायचं। बारीक गॅस करूया आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। हे थोडा वेळ 1-2 मिनिटासाठी असंच ठेवायचं। कांदा व्यवस्थित आपला आतून शिजला पाहिजे। आता आपण झाकण काढून घेऊया याच्यावरचं। थोडंसं आपण परत कांदा आपला हलवून बघूया। आणि हे जे 2 टॅमॅटो आपण कापून ठेवले ते आपण ह्याच्यात टाकूया। त्याला पण व्यवस्थित आपण परतून घ्यायचं। आणि असं परत थोडा कांदा पण शिजेल, टॅमॅटो पण शिजेल, असं झाकण आपण ठेवून देऊ त्याच्यावरती। आता आपण झाकण काढून घ्यायचं आणि आपले हलवून बघायचं। कांदा पण आपल्याला थोडाफार शिजत आलेला आहे। टॅमॅटो पण आपले शिजलेले आहेत, ते बघा। बारीकच घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण हळद टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकली, थोडीशी आपण धने पावडर टाकूया। माझा चमचा छोटा आहे, बघा, तुम्हाला दिसत असेल म्हणून मी हे करते। थोडंसं नावाला जिरा पावडर, हे बघा, थोडीशी जिरा पावडर फोडणीला दिलेलं आहे ना, जिरा कांद्यावरती टाकलेलं आपण जिरं, त्यामुळे थोडंसं जिरं टाकायचं आपण। आणि ते आपण त्याच्यामध्ये माझा घरगुती मसाला आहे तो टाकते 1 चमचा। बघा, हा 1 चमचा टाकला। तुम्हाला जर थोडंसं तिखट वगैरे लागत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाला टाकू शकता। आपण बुर्ची करतो ते बुर्चीचा प्रकार समजा तुम्ही। फक्त बुर्ची आपली थोडी सुकी असते, याला आपण पातळ करायची। आपण लाल मसाला झाला, परत कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकायची आपण 1 चमचा। मस्त की कलर आला पाहिजे ना वरती। ते सर्व आपण एकजीव करून घेतलेलं आहे, परतवून घेऊया। परत त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया। मध्ये आपण
थोडं थोडं परतवून घ्यायचं ते. परत आपण झाकण काढून परत आपण त्याला परतून घेऊया. त्याला तेल सुटला पाहिजे. असा कांदा तेल सुटलं ना का कांदा शिजला समजायचा. आपण त्याच्यामध्ये आपण थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा. पावभाजी मसाल्याने वास छान येतो म्हणून पावभाजी मसाला टाकायचा आपण त्याच्यामध्ये. नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. मी पावभाजी मसाला घेतला 1 चमचा. परत त्याला एक परतून घेऊया थोडा वेळ. परत त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवूया त्याच्यावरती. आपण 1-2दा मध्ये येऊन बघत जा. आपण झाकण काढून घेऊया. परत एकदा परतून घेऊया आपण. त्याला हळूहळू तेल आपलं सुटत चाललेलं आहे ना. वासही छान सुटलं आहे. वासाबरोबर पावभाजीचा मसाला वासही छान येतो. चवही वेगळी लागते वासाची त्याला त्याच्यामध्ये. परत आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती. कांदा वगैरे आपलं शिजत आलेला आहे. तेल पण सुटतं आहे आपलं छानपैकी. आपण झाकण ठेवूया. आता आपण एकदा उघडून बघूया आपलं त्याच्यामध्ये. हे साईडला करायचं आपण. साईडला करून घेतलं. एका साईडला करून घ्यायचं. थोडंसं आपण आता हे साईडला करून घेतलं. याच्यात आपण थोडंसं तेल टाकायचं साईडला. थोडंसं नावाला तेल टाकायचं. तेल टाकून झालं का थोडंसं ह्याच्यात आपण चण्याचं पीठ असतं ना आपलं ते घ्यायचं फ्राय करून. तर त्याची ग्रेव्ही होईल. तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपण. कमी वाटत असेल तर परत आपण तेल त्याच्यात घेऊ शकतो. शिजवून द्यायचं व्यवस्थित. आपल्याला वास येईपर्यंत फ्राय करून घेतलं आपण हा. आणि आता हे आपण सगळं एकत्र करायचं. व्यवस्थित मी परतवून घेते. व्यवस्थित परतवून झालं आपलं. थोडंसं आता पीठ पण टाकलं आहे. आपली ग्रेव्ही पण व्हायला पाहिजे त्यामुळे थोडंसं आपण पाणी टाकायचं याच्यामध्ये. थोडंसं पाणी ओतून त्याला परत झाकण ठेवायचं. एक वाफ येऊन द्यायची. आपलं शिजलेलं आहे. कसं वाटतं बघा कलर. त्याच्यावर परत आपण असं झाकण ठेवायचं. आणि ही जी आपली अंडी आहेत ती याच्यात आपण आता फोडून घेते. मी 4 अंडी. आपण झाकण काढून घेऊया एकदा. उकळ येते त्याला हळूहळू. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं मीठ टाकून घेतलं
तर परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं, आपण परतवून एकदा घ्यायचं आणि परत झाकण ठेवूया आपण याच्यावर. आणि आपली ही अंडी फोडेपर्यंत त्याला वाफ येऊन द्यायची. आता आपण झाकण काढून घ्यावं इथलं. वास आले, सुंदर वास आले, छान असं वाटतं खाऊया म्हणून. अजून झालंच नाही अजून आपलं. आता जे मी हे अंडी फेटून ठेवले व्यवस्थित ते त्याच्यात टाकायचं आपण. हे असं सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं त्याला व्यवस्थित. ते एकत्र होता कामा नये ना. कांदा टॅमॅटो वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. त्याला परत झाकण ठेवायच्यावरती असंच ठेवायचं. आपलं झाकण ठेवलेलं. आता हे आहे जे आपली अंडी ती आपण ह्याच्यावरती थोडी मॅश करून घेऊया. आता आपण हे झाकण काढून बघूया. मस्त वास आला, कलर पण छान आलेला आहे. आता आपण हे जे हे करून घेतलेले आहे, मॅश करून घेतलेले आहे ते आता आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तुम्ही पातळ करू शकता ते. आता आमच्या पावाबरोबर आम्ही खाणार आहे. हे सगळं टाकून आपण परत मिक्स करून घेऊया. अंडा घोटाला खाण्यास तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असंच वरती ठेवू शकता किंवा असं मिक्स करून घेऊ शकता, तरी पण चालेल. आपलं झालेलं आहे अंडा घोटाला तयार. मुद्दामच वरूनच तो केलेला आहे, फिरवलेला आहे. वरून कोथिंबीर मस्त टाकायची. कोथिंबीर टाकून झाले आणि हे अंड्याचं जे मधलं हे असतं ते असं साईडला ठेवायचं. काहीतरी सजवायचं असं व्यवस्थित करून. आपला अंडा घोटाला खायला तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून, तुम्हाला हा रेसिपी दाखवू. कसं वाटते माझी रेसिपी? खरोखर आवडली असेल तर मला कमेंट करा. मी वाट बघते तुमच्या कमेंटची.